नमस्कार. जय वाल्मिकी. आत्मा मालिक. जळगाव ग्रामीणमधून जसं आपण फॉर्म भरणार आहात तसेच काही लोकांचे फोन आणि काही लोक आपले समाजाचे कोळी समाजाचे मला भेटले, महाराज जळगावमधून फॉर्म भरा. तर जळगाव ग्रामीण आणि जळगावमधून फॉर्म दोघाकडून फॉर्म भरण्याचा आपला विचार होता. असा मेसेज आपण काल टाकला होता. त्या मेसेजला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे आपण निर्णय घेत आहोत की जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण दोघं ठिकाणून आपण फॉर्म भरणार आहात. आणि ज्या मतदारसंघातील आपले निवडून येण्याचे पारडं जड होईल, म्हणजे निवडून येण्याची शक्यता राहील, त्या ठिकाणी आपण फॉर्म कायम ठेवू आणि एका मतदारसंघातून माघार घेऊ असा आपला विचार आहे. परंतु काही मान्यवर समाजप्रेमी कोळी समाजप्रेमींचे फोन आले, मेसेज आले आणि त्यांनी असं सुचवलं आहे की महाराज, दोघं मतदारसंघामध्ये निवडून जरी आले तुम्ही तरी एका मतदारसंघामध्ये राजीनामा देता येतो. तर यावर मी जरा चिंतन केलं की बरोबर आहे, परंतु मला वाटतं 13-14 तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे ऑक्टोबरमध्ये. तर दोघं ठिकाणी जेव्हा फॉर्म भरले जातील, जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण, तर पुढे कशी परिस्थिती निर्माण होते, म्हणजे कसा प्रतिसाद मिळतो, त्यावर या सर्व गोष्टी अवलंबून आहे. जर दोघांकडून चांगला प्रतिसाद मिळाला दोघांकडे फॉर्म भरल्यानंतर, तर मग आपण दोघांकडे फॉर्म राहू देऊ आणि निवडून आल्यानंतर एक ठिकाणी राजीनामा घेऊ. म्हणजे दोघांकडे निवडून आल्यानंतर एक ठिकाणी राजीनामा देऊ आणि ज्या मतदारसंघामध्ये जे निवडून येण्याची दाट शक्यता असेल तिथं फॉर्म नक्की कायम ठेवू आणि इतर ठिकाणून माघार घेऊ, असं चिंतन मंथन माझं झालं आणि त्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो. तर जळगाव ग्रामीणमधून आपले 3 व्हिडिओ झाले. आता जळगाव शहरासाठी पहिला व्हिडिओ आहे. जळगाव शहरातील आपले तरुण पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद इतर ठिकाणी नोकरीसाठी जात असतात. तर आपल्या जळगाव शहरामध्ये निवडून आल्यानंतर मोठी MIDC आपण आणू, ज्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागेल. काही उद्योगधंदे जे आहे, व्यवसाय जे तरुणांना करता येईल, त्यासाठी आपण मार्ग उपलब्ध करून देऊ. म्हणजे जळगाव शहरातील सर्व तरुणांसाठी आपले काय काय करता येतो प्रयत्न आपला राहणार आहे. या गोष्टीला आपण प्रथम प्राधान्य देणार आहोत. दुसरं म्हणजे आपल्या 40-50 वर्षांचा जो सर्टिफिकेटचा लढा चालू आहे, जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीणमधून कोळी समाजाचे आपले लोक आमदारांना निवडून देतात, परंतु त्यांना काही यश आलेलं नाही आहे किंवा ते मनापासून प्रयत्न करतात किंवा नाही करत हे त्यांना माहिती, परंतु आपल्याला काही यश मिळालेलं नाही आहे सर्टिफिकेट संदर्भात. तर आपल्या हक्काचा माणूस म्हणून मी दोघांकडे फॉर्म भरणार आहे. मुख्य सर्टिफिकेटसाठी हा आपला लढा आहे, त्यासाठी आपण फॉर्म भरणार आहे. सर्व समाजाचा विकास आपल्याला करायचा आहे. जसं जळगाव शहरासाठी खूप घरपट्टी वाढलेली आहे. नळपट्टी 800 रुपये आणि असं खूप घरपट्टी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये
जळगाव शहरात सर्वात जास्त घरपट्टी नळपट्टी वाढलेली आहे. तर जळगावकरांना हा कर खूप जास्त होतो. त्यासाठी आपण तो कर निम्म्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी आपली उमेदवारी असेल. त्यानंतर जे रस्ते काँक्रिटीकरण पाहिजे जळगाव शहरामध्ये, ते अजूनपर्यंत झालेलं नाही. आपल्याला जळगाव शहरासह प्रत्येक वार्डामध्ये काँक्रिटीकरण करायचं आहे. दुसरं म्हणजे ज्या सोयीसुविधा पाहिजे लोकांना, प्रत्येक वार्डामध्ये एक बगीचा पाहिजे. तर मनुष्य किंवा संसारी मनुष्य किंवा जे काही कामधंदे करतात त्यांना विश्रांतीसाठी जागा जळगाव शहरामध्ये जास्त उपलब्ध होत नाही, बगीचे नाही. त्यासाठी आपला प्रयत्न असेल की लोकांसाठी बगीचा निर्माण करणे प्रत्येक वार्डात आमदार झाल्यानंतर. तसेच जे शिक्षण घेतलेले मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण बेरोजगार मेळावा पण भरवणार आहेत. त्यांना शिक्षण जास्तीत जास्त प्रशिक्षण कसं घेता येईल त्यांच्या शिक्षणानुसार याचीसुद्धा आपण सोय जळगावला करणार आहोत. तसेच आपण पाहतो आहे की जळगाव शहरामध्ये नाशिक, मुंबई, पुणा बऱ्याच शहरांचा विकास झालेला आहे, पण जळगावचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. तर जळगाव शहराच्या विकासावर आपण देणार. यासाठी आपल्याला जळगाव शहरातून फॉर्म भरायचा आहे, हे निश्चित आणि फायनल झालेलं आहे. असेच व्हिडिओ आपण आता माझे जळगाव ग्रामीणसाठी 3 व्हिडिओ झाले. हा पहिला व्हिडिओ जळगाव शहरासाठी आहे. 1 दिवसाच्या आड म्हणजे आज 6 तारीख आहे, तर 8 तारखेला पुन्हा व्हिडिओ असेल, 10 तारखेला पुन्हा व्हिडिओ असेल जळगाव शहरासाठी. असे 3 व्हिडिओ झाल्यानंतर 12 तारखेला पुन्हा जळगाव ग्रामीणसाठी व्हिडिओ असेल, त्यानंतर पुन्हा जळगाव शहरासाठी व्हिडिओ असेल. तर असा प्रचार करू आपण आणि प्रत्यक्ष फॉर्म भरल्यानंतर जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहरामध्ये भाषणांची सुरुवात होईल. अशा प्रकारे आपण प्रयत्न करीत आहोत. आता पुढे वाल्मिक जयंती आहे 17 ऑक्टोंबरला. 30 मंडळ जवळजवळ एकत्र येणार आहे. ती एकता कोळी समाजाची असणार आहे. ते चांगला विषय. पुढे सामूहिक विवाहाचंही मीटिंगा चालू आहे, तो सामूहिक विवाह पण होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण कोळी समाजाचा विकासासाठी प्रयत्न करीत आहोत. तसेच आपण परवाच्या 8 तारखेच्या व्हिडिओमध्ये पाहू. बरेचसे विषय आहे आणि बरेचसे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत शहराच्या विकासासाठी आणि ग्रामीणसाठी, ते आपण पुढे व्हिडिओमधून क्लिअर बोलणार आहोत. तोपर्यंत आजच्या पुरता एवढंच. सर्वांना परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आत्मा मालिक. जय वाल्मिकी.